वंदे मातरम मित्रांनो, मी दत्तात्रय रामबोडगे, बेलगाव ढगा तालुका, जिल्हा नाशिक या ठिकाणी बरेच शेतकरी बांधव हे नैसर्गिक शेती किंवा सेंद्रिय शेती याकडे वळत आहे. चांगली गोष्ट आहे. परंतु नैसर्गिक शेती किंवा सेंद्रिय शेतीकडे वळताना आपल्या जमिनीचा जो पोत असतो किंवा सेंद्रिय कर्ब असतो, जमिनीची थोडक्यात आपल्याला ताकद वाढवून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी मी ह्या 2 एकर क्षेत्रावरती काही पारंपरिकच प्रयोग केलेले आहे. त्याच्यामध्ये ताग 2 एकरसाठी 40 किलो, त्याचप्रमाणे उडीद आणि मूग प्रत्येकी 10-10 किलो, ज्वारी बाजरी 10-10 किलो, गहू 10 किलो, चवळी 10 किलो, मेथी 10 किलो हे सगळं मिश्र केलं आणि या ठिकाणी फुकून दिलेले. आणि बरोबर आज 45वा दिवस आहे. या ठिकाणी सोयाबीन आणि तागावरती अशा प्रकारच्या गाठी आलेल्या आहे. सोयाबीन पण टाकलेले आहे 10 किलो. तर अशा प्रकारे गाठी आलेल्या आहे या ठिकाणी. त्यानंतर मी ट्रॅक्टरच्या साह्याने रोटर करण्याचा निर्णय घेतला. हे रोटर झाल्यानंतर मी पुन्हा एकदा एक आठवड्याभरानंतर पुन्हा एकदा अशा पद्धतीने एक पाळी रोटरची देणार आहे. मित्रांनो आणि शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र शासनाचं या ठिकाणी डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन सुरू झालेले आहे. शेतकरी बांधवांना हीच विनंती, ज्याच्याकडे 10 एकर क्षेत्र आहे तर त्यांनी किमान अर्ध्या एकरवरती किंवा 1 एकरवरती अशा प्रकारे नैसर्गिक शेतीचे, सेंद्रिय शेतीचे प्रयोग करायला हवेत. शासन आपल्याला यासाठी गावातच बऱ्याचशा जैविक ज्या कृषी निविष्ठा यासाठी लागणार आहे ह्या उपलब्ध पण करून देणार आहे. तरी निश्चितच या ठिकाणी एक चांगली गोष्ट आहे. कारण जागतिक अभ्यास केला किंवा आपण आपल्या भारत देशाचा अभ्यास केला तर मृदेचे दर्जा अत्यंत खराब होत चाललेला आहे. कालच मृदा दिवस होता. तर खऱ्या अर्थाने जर आपल्याला काळ्या आईची किंवा आपल्या मृदेची या ठिकाणी आपल्याला सेवा करायची असेल तर एक चांगली संधी आहे. आपल्या पारंपरिक शेतीबरोबरच आता जी मूळ प्राचीन पद्धती होती नैसर्गिक शेतीची, याकडे थोडंसं का आपण आपली व्यावसायिक शेती सांभाळून वळता येईल. तरी ह्या दृष्टीने माझी हीच विनंती असेल की आपण प्रत्येकाने आता थोडे प्रयत्न करायला पाहिजे. चांगलं मिशन आहे आणि याची अधिक माहिती आपल्या कृषी सहाय्यकांमार्फत, तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत आपल्याला मिळेलच. तरी भारत मातेचा पर्यावरणपूरक विकास करण्यासाठी तसेच शेतकरी बांधवांचाही आर्थिक स्तर वाढवण्यासाठी हे मिशन चांगलं आहे. तरी प्रत्येकाने या मिशनमध्ये सहभाग नोंदवा. वंदे मातरम.